आपण बघू शकतो आता देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता निघालेत आणि अगदीच काही मिनिटात राज ठाकरेंची गाडी सुद्धा शिवतीर्थाच्या बाहेर बघू शकतो. आता हे तीनही नेते मंडळी खऱ्या अर्थाने शिवाजी पार्कवर रवाना झालेत. आता आपण बघू शकतो तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता रवाना झालेत. एकडे आपण बघू शकतो तर आता दृश्यांमध्ये आपण बघू शकतो मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गाडी आताच शिवाजी पार्ककडे रवाना झाली आहे आणि शिवाजी पार्ककडे निघता दिसत आहेत. या सगळ्यांमध्ये बघितलं गेलं तर एक घरातली चर्चा खऱ्या अर्थात संपला. तर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इथे पोहोचलेले आहेत. आपण एकंदर बघितलं गेलं तर आता या सगळ्या गोष्टी पाहायला गेल्या तरी महत्वाचं हेच आहे एकत्र येणं आणि तेच महत्व इथे पदोपदी जाणवताना दिसतोय. एकंदर बघितलं गेलं तर या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तीच गोष्ट होती. या तिघांचे एक रवाना झालेत. रवाना होताना आता आपण बघतो अगदी फडणवीस, राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सगळे आता सभेच्या ठिकाणी रवाना झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे अजित पवार हे काही क्षणांपूर्वी आधीच सभेच्या ठिकाणी पोहोचल्याचं कळतंय. त्यामुळे थोड्याच वेळामध्ये हे शक्ती प्रदर्शन आणि ही सभा खऱ्या अर्थानं सुरू होईल आणि आता प्रतीक्षा आहे ती नरेंद्र मोदी यांची. तर शिवतीर्थावरची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय. राज ठाकरे आणि सर्व नेते मंडळी आता प्रत्यक्ष शिवाजी पार्ककडे निघालेली आहेत. अजित पवार तिथे आधीच पोहोचलेले आहेत. याचा अर्थ असा की यामिनी नरेंद्र मोदी आता तिथे अक्षरशः काही क्षणात पुढच्या कदाचित 5-10 मिनिटात तिथे पोहोचतील आणि त्यानंतर हळूहळू अन्य नेत्यांच्या भाषणाआधी सुरू होतात. मग त्यानंतर सिनियर सुरू होतात. यावेळेचा एक यामिनी मुद्दा असणार आहे प्रोटोकॉल. तो प्रोटोकॉलनुसार एक तर नक्की पंतप्रधान सगळ्यात शेवटी बोलतील हे तर उघड आहे, पण राज ठाकरेंना कुठे प्लेस केलं जातं हे पण बघावं लागेल. इंटरेस्टिंग ही थेट दृश्य आपण बघतोय. राज ठाकरे, मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस हे सगळे आता सभेच्या ठिकाणी शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये दाखल झालेले बघायला मिळत आहेत. हा त्यांच्या गाड्यांचा ताफा अगदी काही क्षणांपूर्वी निघालेला तो आता पोहोचलेला आहे. स्टेजच्या मागच्या बाजूला त्यांच्या या गाड्यांचा ताफा थांबल्याची ही थेट दृश्य आपण बघतोय. तर महाविजय असं खरं तर या सभेला म्हटलं जात आहे आणि एक मोठं शक्ती प्रदर्शन मुंबईमध्ये करण्याचा प्रयत्न. खरं तर हे शक्ती प्रदर्शन मुंबईसाठी केलं जात आहे आणि ही जर महाराष्ट्रामधला विचार केला तर शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे अगदी 13 जागा शिल्लक आहेत आणि देशभराचा विचार केला तर जवळपास 70% जागांचं मतदान झालेलं आहे आणि अवघ्या 30% शिल्लक आहेत. पियुष गोयल आपल्याला दिसतायत. पियुष गोयल दिसतायत आपल्याला. उत्तर मुंबई मतदारसंघाचे उमेदवार आहेत महायुतीचे पियुष गोयल हे सुद्धा दाखल झालेले आहेत आणि ज्या मतदारसंघामध्ये ही सभा होतीये तो आहे दक्षिण मध्य आणि राहुल शेवाळे हे पोहोचलेले आपण पाहिलेले आहेत. राज ठाकरे यांचं सभास्थळी आगमन झालेलं आहे. राज ठाकरे, शिंदे, फडणवीस, अजित पवार आता सभास्थानी आलेले आहेत. अगदी त्यामुळे मुंबईमध्ये होणारं हे शक्ती प्रदर्शन आणि मुंबई ही खरं तर ज्याला मिनी इंडिया सुद्धा म्हटलं जातं कारण सगळ्याच जाती धर्मांची भाषांची ही सगळीच माणसं मुंबईमध्ये असतात. त्यामुळे या मिनी इंडियावरती नेमकी सत्ता कोण प्रस्थापित करणार हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. मुंबईकरांचा कौल नेमका कोणाला मिळणार हे बघणं उत्सुकतेचं असणार आहे आणि एकंदरीतच 4 टप्प्यामध्ये मतदान झालंय. 5व्या टप्प्याचं मतदान बाकी आहे आणि या दोन्हीकडच्या सांगता सभा एका अर्थाने म्हणाव्या लागतील कारण उद्या प्रचार सभा म्हणजे एकूणच प्रचाराचा धुरळा शमणार आहे संध्याकाळी 6 वाजता आणि त्याआधी होणाऱ्या या अत्यंत महत्त्वाच्या अशा सभा. या हे ठिकाण सुद्धा तू जसं मगाशी म्हणालास यामिनी तसं दक्षिण मध्य इथे शिवसेनेचं मुख्यालय आहे. उत्तर मध्य जिथे मातोश्री आहे. या दोन्ही ठिकाणी होणाऱ्या सभा या इंटरेस्टिंग असणार आहेत. मातोश्रीच्या जवळ महाविकास आघाडीची सभा होते. महायुतीची दक्षिण मध्यमध्ये होते जिथे शिवसेनेचं मुख्यालय आहे. राज ठाकरेंचं निवासस्थान आणि मनसेचं मुख्यालय सुद्धा आहे. त्यामुळे आपापले हे गड शब्दशः गड कसे राखले जाणार ते बघावं लागेल. श्रेयस सावंत आपले प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्या समवेत आहेत. श्रेयस, ताजे अपडेट्स काय आहेत? नेते मंडळी यायला सुरुवात होताना दिसते. याचा अर्थ पुढच्या अगदी काही वेळात मोदी सुद्धा तिकडे पोहोचणार. अगदी बरोबर आहे. पुढच्या काही मिनिटातच पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा इथे येतील. आपण बघितलं गेलं तर राज ठाकरे, मनसेचे प्रत्येक नेते, राज ठाकरेंचा पूर्ण परिवार जसं मनसेच्या सभेला जसे जातात तसा तोच आनंद, तोच उत्साह या सगळ्यांच्या मध्ये सुद्धा होता. आता थोड्या वेळापूर्वी आपण वहिनीला पण विचारलं आणि त्यांचं सुद्धा तेच म्हणणं होतं की आता उत्साह शिगेलाय.
या तिघांचं एकत्र येणं आणि तिघांचं शिवतीर्थावर एकत्र येणं हे खूप मोठं स्टेटमेंट मानलं जातं आणि हे आपण सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा सांगतोय. आणि आता आपण बघू शकतो तर आता सगळी नेते मंडळी जी आहेत मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे असो, भारतीय जनता पार्टीचे असो, अजितदादाच्या राष्ट्रवादीचे असो, त्या सोबतच आरपीआयचे असो, हे सगळीच मंडळी जी आहेत ती आता इथे पोहोचलेली आहेत आणि पुढच्या काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा इथे पोहोचले आणि सभेला सुरुवात होईल असं आपण इथे बघतोय. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर अजूनही जे निमंत्रित आहेत ते निमंत्रितांची गर्दी अजूनही या गेटवर आहे. या गेटवर आता एंट्री करताना दिसत आहेत. सिक्युरिटीजन्सच्यामुळे कुठे ना कुठे आता गर्दी जास्त आता या गेटनी आत सोडत नाहीयेत, कारण एकूणच बघितलं तर सगळी मनसेची नेते मंडळी असतील, महायुतीची नेते मंडळी असतील, ही सर्व काय आत पोहोचलेली आहे. त्यामुळे कुठे ना कुठे आता या गेटवरून ही निमंत्रितांची गर्दी वळून गेट नंबर 5 ला ही आता इकडे त्यांना खऱ्या अर्थानं जायला सांगितलेलं आहे. एकूणच गोष्ट बघितली गेली तर आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणावं लागेल की महायुतीला या सभेतून काय सिद्ध करायचं होतं, तर जे चित्र शिवतीर्थाच्या गॅलरीमध्ये दिसतं ते सिद्ध करायचं होतं असं आपण म्हणू शकतो. महायुतीच्या महासभेला एकत्र येणं आणि त्याच्या अगोदर या शिवतीर्थावर